नागपूरमधला एक वंडर बॉय सध्या कौतुकाचा आणि चर्चेचा देखील विषय बनलाय। त्याच्या अद्भुत कौशल्यामुळे सर्वच जण चकित झालेत। एका मिनिटामध्ये 51 शब्दांची अचूक स्पेलिंग सांगून तो वंडर बॉय बनलाय। कोण आहे हा चिमुकला आणि कसा ठरला तो वंडर बॉय पाहूया। नागपूरचा एक चिमुकला ज्यानं केले अनोखे रेकॉर्ड। एका मिनिटात सांगतो चक्क 51 शब्दांचे स्पेलिंग। झटक्यात सांगतो गाड्यांची नावं। स्कॉर्पियो, एक्सेल, डिझायर, स्कोडा, अर्टिगा, फॉर्च्युनर। म्हणून दाखवतो उलटे पाढे। वरदच्या अद्भुत कौशल्यानं सारेच झाले हैराण। अनोख्या रेकॉर्डमुळे वरद आला चर्चेत। एका दिवसात केले तब्बल 2 रेकॉर्ड। इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये वरदच्या रेकॉर्डचा समावेश। अनोख्या प्रतिभेमुळे वरद ठरलाय वंडर बॉय। तर अनोख्या प्रतिभेचा हा फक्त 4 वर्षांचा वरद सध्या आपल्या सोबत आहे आणि त्याच्यासोबत त्याची उज्ज्वला मालखंडाले देखील आहे। कुठेतरी या सगळ्यामध्ये सध्या खूप चर्चेचा आणि कौतुकाचा विषय वरद बनलेला आहे। मात्र अवघ्या 4 वर्षामध्ये त्याला हे कौशल्य कसं काय त्यांनी आत्मसात केलं किंवा उपजत होतं का त्या संदर्भात त्याच्या आयुष्यात आपण चर्चा करूया। उज्ज्वलाताई, स्वागत आपल्या TV9 मराठीमध्ये। पहिला प्रश्न हाच की हा वरद इतकं सगळं असं अचाट कसं काय करू शकतो? त्याला काही शिकवलं गेलं तुमच्याकडनं किंवा त्यांनी फक्त आणि फक्त ऐकून हे जे कौशल्य ते आत्मसात केलंय? सर, तो लहानपणापासूनच खूप उत्सुक असायचा, प्रत्येक गोष्टी विचारायचा। कोणतीही गोष्ट त्याच्या समोर आली की तो विचारायचा की याचं स्पेलिंग काय आहे आई, पापा याचं स्पेलिंग काय आहे। सपोज त्याच्या समोर तुम्ही एखादा ग्लास जर ठेवला तर तो विचारायचा आई ग्लासचं स्पेलिंग काय आहे। सपोज आपण सांगितलं त्याला GLASS, मग तो म्हणायचा GLASS। तर तो म्हणाला आई आता ना मला ग्लासचं स्पेलिंग येतं। बरं फॅनचं स्पेलिंग काय आहे FAN। तर तो म्हणायचा आई मला आता फॅनचं पण स्पेलिंग येतं। तर जी कुठलीही वस्तू त्याच्यासमोर ठेवली तर तो त्या गोष्टीचं स्पेलिंग विचारायचा आणि वन्स आपण त्याला सांगितलं की तो आत्मसात करून घ्यायचा। जी उज्ज्वलाताई, मात्र खरं तर 4 वर्षाचं वय त्याचं, खरं या वयामध्ये एवढ्या लवकर गोष्टी आत्मसात करता येत नाहीत। अंकगणित असेल किंवा उलटे पाढे म्हणणं असेल, खरं तर अक्षरांची ओळख देखील खूप महत्त्वाची असते। मात्र स्पेलिंग्स आणि ते पण एका मिनिटामध्ये 51 स्पेलिंग जर तो म्हणत असेल तर कुठेतरी हे उपजतच आहे कौशल्य असं म्हणायला लागेल। कशा पद्धतीनं आज या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या आणि तुम्ही कशा पद्धतीनं त्याला त्याप्रमाणे गाईड केलं? कारण ऑब्झर्वेशन असणं वेगळं, एखादी गोष्ट ऐकणं आणि त्या दृष्टीनं ती गोष्ट विचारणं देखील वेगळं। मात्र आपण त्याला कशा प्रकारे गाईड केलं? सर, ऍक्च्युली कसं त्याला नर्सरीमध्ये तो होता तेव्हा A to Z हेच फक्त त्याला अल्फाबेट्स होते आणि 1 to 10च होते। पण एक दिवशी तो अल्फाबेट्स लिहित असताना तो म्हणाला की आई आता हे ABCD वरनं चेअरचं स्पेलिंग कसं तयार होणार। मग आम्ही त्याला सांगितलं की CHAIR। तर मग तो स्पेलिंग सुद्धा म्हणायला लागला आणि खरं सांगते आजपर्यंत आम्ही असं क्लिअर पण नाही केलं, पण तो हे सगळे स्पेलिंग्स लिहू सुद्धा शकतो। CHAIR, WATER, FAN हे सगळे स्पेलिंग्स तो लिहू शकतो। 7 लेटर्स 8 लेटर्स स्पेलिंग सुद्धा तो म्हणजे सांगतो आणि लिहू शकतो। नाही, खरंच कमाल आहे उज्ज्वलाताई, कारण या सगळ्या गोष्टी इतक्या कमी वयामध्ये आत्मसात करणं किंवा उपजतच असणं आणि त्याला कुठेतरी अशा प्रकारे एक वेगळी दिशा देणं खरंच कौतुकास्पद आहे। आणखी बऱ्याच गप्पा आपल्यासोबत मारायच्या आहेत। एक नागपूरचा हा वंडर बॉय, खरं तर वंडर बॉयने रेकॉर्ड बॉय आपण म्हणूया त्याला, वरद मालखंडाले आपल्यासोबत आहे आणि त्याच्यासोबत त्याची आई उज्ज्वला मालखंडाले देखील आहेत। उज्ज्वलाताई, पुन्हा एकदा ब्रेकनंतर आपलं स्वागत। ब्रेकनंतरचा हा प्रश्न आहे की कुठेतरी वरदचं आता हे कौशल्य पाहून तो इतके रेकॉर्ड्स रचतो आहे। खरं तर एवढ्या लहान वयामध्ये त्यानं एवढं चांगलं कौशल्य आत्मसात करून अशा पद्धतीनं रेकॉर्ड करणं कुठेतरी खूप अभिमानाची गोष्ट आहे। आणि त्याला कशा पद्धतीनं तुम्ही आता त्याला कुठेतरी एनकरेज करता, कशा पद्धतीनं प्रोत्साहन देता त्याला, त्याबद्दल काय सांगते?
सर तो लहान होता तेव्हापासूनच तो खूप उत्सुक असायचा, प्रत्येक गोष्ट विचारायचा. त्याला तयारीची कुठलीच आवश्यकता नाही आणि आम्ही त्याला त्याची कुठल्याही प्रकारची तयारी करून दिलेली नाही. हे जे विक्रम त्यांनी केलेले आहे ते त्याच्या स्वतःच्या बळावर आहे. हे त्याचं संपूर्ण क्रेडिट त्यालाच जातं, आम्हाला कुठेच क्रेडिट नाही. ते सगळं क्रेडिट आहे वरदचं फक्त. जी. आणि उज्ज्वलाताई, खरं तर खूप मोठमोठ्या कॉम्पिटिशन्स आहेत. तो जर एवढे चांगली स्पेलिंग्स एका मिनिटात 51 शब्दांची स्पेलिंग्स जर सांगू शकतो तर त्याची तयारी त्या दृष्टीनं देखील आपण आता करत असणार आहात. मात्र स्पेलबी सारख्या ज्या मोठमोठ्या इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स आहेत, या अशा कॉम्पिटिशन्समध्ये त्याला तुम्ही भाग घ्यायला लावणार आहात का, सहभागी करून घेणार आहात का? नक्कीच सर, त्याचा गुण आता आपल्या सगळ्यांसमोर आलेला आहे. यापुढे ज्या कुठल्याही अशा प्रकारच्या कॉम्पिटिशन्स होतील त्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही त्याला भाग घ्यायला पाठवणार आणि नक्कीच प्रयत्न करणार आणि तो ते सगळं व्यवस्थित करेल याची पण आम्हाला आशा आहे. जी बिलकुल. उज्ज्वलाताई, आणखीन एक प्रश्न निमित्तानं विचारतो. खरं तर आपल्या मुलामध्ये एवढे सगळे गुण आहेत आणि त्या बरोबरच कुठेतरी त्याचं असं नागपुरातच नाही तर राज्यभरात कौतुक होत असेल, एवढे रेकॉर्ड त्यानं केलेले आहेत. तर कसं वाटतं? एक आई म्हणून आनंद तर नक्कीच होत असेल, पण एक भावना काय त्या दृष्टीने? हा सर, नक्कीच आनंद होत आहे. आम्ही दोघेही, वरदचे आई वडील दोघेही आम्ही नोकरी करतो आणि पेपरमध्ये, मीडियामध्ये वगैरे आमचे नाव तसे यायचे. पण आता वरदमुळे संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात हे वरदचे आई वडील आहे म्हणून अशी आमची ओळख झालेली आहे. आतापर्यंत आमच्या प्रोफेशनल फील्डमध्ये आमची ओळख होती. आता आम्ही वरदचे आई वडील म्हणून ओळखल्या जातो आणि वरदनी हे 3 जे राष्ट्रीय विक्रम केलेले आहे, एक कारचा विक्रम, एक 100 to 0 उलट मोजणीचा विक्रम आणि एक स्पेलिंगचा विक्रम. तर हे जे 3 राष्ट्रीय विक्रम केलेले आहे, सर वरद हा असा 4 वर्षाचा मुलगा आहे ज्याने एकट्याने 7 महिन्यात हे 3 राष्ट्रीय विक्रम केलेले आहे. याच्यामुळे आमच्या संपूर्ण परिवारामध्ये आनंदाचं वातावरण आहे. जी. उज्ज्वलाताई, काही शब्द वरदच्या तोंडून देखील आम्हाला ऐकायचे आहेत की एवढा खरं तर तो 4 वर्षाचा लहान मुलगा, पण एवढे मोठमोठे रेकॉर्ड त्यांनी केलेले आहेत. खरं तर मोठ्या एखाद्या वयस्कर माणसाला देखील कदाचित जमणार नाही. वरदकडनं ऐकायचंय नेमकं त्याला काय काय म्हणता येईल. उलटे पाढे त्यांनी एकदा म्हणून दाखवावेत, एखादा पाढा जरी म्हटलं तरी खूप. नक्की नक्की तो म्हणेल आहे सर. हा वरद, आपल्याला आता 100 to 0 म्हणून दाखवायचं आहे. मी म्हणते 1 2 3 स्टार्ट, तू सुरू करायचं. ओके, 1 2 3 स्टार्ट. 199, 98, 96, 97, 98, 99, 92, 91, 90, 89, 88, 87, 86, 85, 83, 82, 81, 80, 79, 78, 76, 75, 74, 76, 72, 71, 70, 69, 68, 62, 66, 65, 64, 63, 62, 67, 60, 59, 58, 57, 56, 55, 54, 53, 52, 51, 50, 49, 48, 47, 46, 45, 41, 43, 42, 41, 40, 39, 38, 37, 36, 35, 31, 33, 32, 31, 30, 29, 28, 27, 29, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 11, 11, 75, 82, 10. बिलकुल. उज्ज्वलाताई, आणि खरं तर एवढ्याने आमचं समाधान होत नाही, कारण त्याचं एक कौशल्य पाहून कुठेतरी आणखीन काहीतरी विचारायची इच्छा होतीये. खरं तर या सगळ्यामध्ये वरदचं हे कौशल्य अवघ्या 4 वर्षाचं वयाचं कुठेतरी खूप अचंबित करून टाकणार आहे, स्तंभित करून टाकणार आहे. खरं तर त्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तर द्यायच्याच आहेत आणि जी काही मदत टीव्ही9च्या माध्यमातून होऊ शकेल त्याच्या दृष्टीनं, त्याच्या पुढच्या शिक्षणाच्या दृष्टीनं ती करायचीच आहे. धन्यवाद, आपण आलात आणि वरदनी देखील खूप चांगलं हे कौशल्य आत्मसात केलेलं आता जगासमोर आलेलं आहे. आधी देखील आलं होतं, मात्र आता जास्त प्रभावी पद्धतीने जगासमोर येईल. त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपलं अभिनंदन. त्यांनी एवढे रेकॉर्ड केले त्याबद्दल. पाहिला आपण वरद मालखंडाले, त्यानं खरं तर खूप कमी वयामध्ये, 4 वर्षाच्या वयामध्ये एवढं हे कौशल्य आत्मसात केलेलं आहे. खूप मोठी मजल त्याला मारायची आहे. त्याचं भवितव्य नक्कीच उज्ज्वल असणार आहे. या बुलेटिनमध्ये आपण सध्या इथंच थांबतोय. नमस्कार.